ही आमची सुंदरशी बाग. यात बेल, अनंत, पपई, लिंबू, कढीपत्ता अशी अनेक झाडं आहेत. त्यामुळे इथे अनेक फुलपाखरं स्वच्छंदपणे बागडत असतात. त्यातल्याच एका फुलपाखराची, कॉमन मॉर्मॉनची ही गोष्ट. एके दिवशी आम्हाला कढीपत्त्याच्या झाडावर हे अंड मिळालं. अगदी छोटूस, मोहरीच्या दाण्याहून छोटं. आणि त्यातून तिसऱ्या दिवशी ही छोटीशी अळी बाहेर आली. आल्या आल्या तिने चक्क ते अंड्याचं टरफलच खाऊन टाकलं. हळूहळू ती मोठी होऊ लागली. ती एखाद्या पक्ष्याच्या शी सारखीच दिसायची. तिला खायला कढीपत्त्याची किंवा बेलाचीच पानं लागायची. तिला भूक खूप लागायची, मग ती पानंही खूप खायची. पण एक दिवस ती खूप सुस्त झाली. आम्हाला तिची काळजी वाटू लागली. आता काय करावं असा प्रश्न आम्हाला पडला. पण गंमत म्हणजे तिने चक्क कात टाकली. कात टाकून ती पूर्ण हिरवी झाली आणि पानात लपूनच गेली. तिला कोणी त्रास दिला तर ती तिची लाल शिंग बाहेर काढायची आणि खूप घाणेरडा वास सोडायची. म्हणजे त्रास देणारा पळालाच पाहिजे. ती इतक्या भराभर खायची की तिच्या खाण्याचा स्पीड बघून आम्ही सगळे थक्कच झालो. एक दिवशी अचानक ती अशी लटकलेली दिसली. आम्ही विचारातच पडलो. पण दुसऱ्या दिवशी तिने स्वतःभोवती असा कोश विणला, अगदी पानाच्या रंगाचा. कोश हळूहळू काळा व्हायला लागला आणि मग 10 ते 12 दिवसांनी अतिशय आनंदाचा क्षण आला. आमच्या अळीचं फुलपाखरू कोश फाडून अलगद बाहेर आलं. आम्ही अगदी हरखून गेलो. तासभर ते आपले पंख वाळवत बसलं होतं. हे आमचं गोडुलं फुलपाखरू. जसे त्याचे पंख वाळले आणि पंखात ताकद आली, तसं तसं ते प्रयत्न करत उडून गेलं. एके दिवशी बघतो तर ते आमच्या बागेत परत आलं होतं, फुलातला मध प्यायला. आमच्या बागेत जन्माला आलेली ही अजून काही फुलपाखरं आहेत. ही आहेत कॉमन मॉर्मॉन मादी फुलपाखरं आणि हे आहे कॉमन मॉर्मॉन नर फुलपाखरू. तर अशी ही आमची फुलपाखरांची गोष्ट.